शहराच्या गर्दीपासून थोडं दूर असलेल्या एका जुन्या पण स्वच्छ घराच्या अंगणात अणघा रोज सकाळी तुळशीला पाणी घालत बसायची. वयाची 60 ओलांडली होती. केसांमध्ये पांढरेपणा आला होता. हातावरच्या नसाही स्पष्ट दिसत होत्या, पण चेहऱ्यावर अजूनही शांतपणा होता. त्या घरात तिच्यासोबत तिचा मुलगा विशाल, सून मानसी आणि त्यांचा 7 वर्षाचा मुलगा आरव राहत होते. घर मोठं नव्हतं, पण अणघासाठी ते घर म्हणजे तिच्या आयुष्याची सगळी कमाई होती. तिच्या नवऱ्याचा म्हणजे शरदचा मृत्यू होऊन जवळपास 8 वर्ष झाली होती. शरद गेल्यानंतर घराची जबाबदारी अणघाने सांभाळली होती. विशाल तेव्हा नोकरीच्या शोधात होता. त्याचं शिक्षण पूर्ण झालं होतं, पण हातात स्थिर काम नव्हतं. अणघाने स्वतःच्या बचतीतून त्याला छोटंसं दुकान सुरू करून दिलं होतं. सुरुवातीला दुकानात फारशी उलाढाल नव्हती. अनेकदा महिन्याच्या शेवटी घर खर्च भागवण्यासाठी अणघाला स्वतःचे दागिने गहाण ठेवावे लागले होते, पण तिने कधी विशालला ते सांगितले नाही. तिला फक्त एकच वाटत होतं, मुलगा उभा राहिला की बाकी सगळं ठीक होईल. काही वर्षांनी विशालचा व्यवसाय चांगला चालू लागला. त्याने शहरात स्वतःचं दुकान वाढवलं. नंतर दुसरी शाखाही सुरू केली. घरात पैशांची कमतरता राहिली नाही. अणघाला मात्र पैशांपेक्षा घरातली माणसं महत्त्वाची वाटायची. आरव जन्माला आला तेव्हा तर तिचं आयुष्य पुन्हा बदललं. त्याच्या छोट्या हाताने तिची बोटं पकडली की तिला वाटायचं शरद असता तर त्याला किती आनंद झाला असता. आरवला शाळेत सोडणं, त्याचा डबा तयार करणं, त्याला अभ्यासाला बसवणं, रात्री गोष्ट सांगणं, हे सगळं अणघाच्या रोजच्या आयुष्याचा भाग झालं होतं. मानसी नोकरी करत असल्यामुळे आरवची जबाबदारी बऱ्याच अंशी अणघावरच होती. मानसी सुरुवातीला अणघाशी प्रेमाने वागायची, पण जसजसा विशालचा व्यवसाय वाढत गेला तसतशी घरातली माणसंही बदलत गेली. बदल एकदम झाला नव्हता. तो छोट्या छोट्या गोष्टींमधून जाणवत होता. अणघा सकाळी आरवसाठी पोहे करत असे तर मानसी म्हणायची, आई रोज तेलकट करू नका, आरवला हेल्दी खायला हवं. अणघा हसून म्हणायची, ठीक आहे ग, उद्यापासून तुझ्या पद्धतीने करते. कधी अणघा विशालला दुकानाबद्दल काही विचारायची तर मानसी मध्येच म्हणायची, तुम्ही त्याला त्याचं बघू द्या ना, दिवसभर दुकानात डोकं लावून येतो. अणघा गप्प बसायची. तिला कुणाशी भांडायचं नव्हतं. तिला फक्त घरात शांतता हवी होती. पण एका संध्याकाळी घरातला विषय पैशांवरून सुरू झाला आणि पहिल्यांदा अणघाला जाणवलं की आता तिचं या घरातलं स्थान बदलत चाललं आहे. विशालने जेवताना सहज सांगितलं, आई आपण घर विकून नवीन फ्लॅट घेण्याचा विचार करतोय. अणघाच्या हातातला घास तसाच थांबला. हे घर का विकायचं, तिने विचारलं. विशाल म्हणाला, घर जुनं झालंय, दुकानाजवळ फ्लॅट घेतला तर मला सोयीचं पडेल. अणघाने शांतपणे उत्तर दिलं, तुझ्या बाबाने हे घर घेतलं तेव्हा आपल्या हातात फार पैसे नव्हते. प्रत्येक वीट त्याने स्वतः पाहून घेतली होती. घर जुनं आहे पण मजबूत आहे. मानसीने लगेच म्हटलं, आई आठवणींसाठी घर ठेवायचं असेल तर आपण सगळे कसे राहणार. आरव मोठा होतोय, त्याला स्वतंत्र खोली हवी. अणघा काही बोलली नाही. तिला पहिल्यांदा जाणवलं की घरातल्या भिंतींपेक्षा तिच्या आठवणी आता सगळ्यांना जड वाटत होत्या. काही दिवसांनी विशालने पुन्हा घराचा विषय काढला. यावेळी त्याच्या बोलण्यात आग्रह होता, आई तुमच्यासाठीही चांगलंच आहे. नवीन सोसायटीमध्ये लिफ्ट आहे, सुरक्षा आहे, डॉक्टर जवळ आहेत. अणघाने त्याच्याकडे पाहिलं. माझ्यासाठी चांगलं आहे की तुमच्यासाठी. हा प्रश्न ऐकून विशाल शांत झाला. मानसीला ते आवडलं नाही. ती म्हणाली, आई प्रत्येक गोष्टीत संशय घेण्याची गरज नाही. अणघाने काही उत्तर दिलं नाही. त्या रात्री तिने शरदचा जुना फोटो बाहेर काढला. फोटोसमोर बसून ती बराच वेळ शांत राहिली. तिला आठवत होतं, विशाल लहान असताना तापाने फणफणत होता. शरद बाहेर कामासाठी गेला होता आणि अणघा रात्रभर त्याच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत बसली होती. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी औषधं सांगितली होती, पण घरात पैसे नव्हते. अणघाने तिच्या आईकडून मिळालेली सोन्याची छोटी चेन विकली होती. विशाल बरा झाला होता. त्या दिवसानंतर तिने त्या मुलासाठी कितीतरी गोष्टी सोडल्या होत्या. तिच्या मनात कधी त्याची किंमत मोजण्याचा विचारही आला नव्हता. तिला वाटलं होतं, आईने मुलासाठी केलेलं कधी परत मागायचं नसतं. पण आता मुलाला आईचं अस्तित्वच ओझं वाटायला लागलं होतं. काही आठवडे असेच गेले. घर विकण्याचा विषय थांबला नाही. उलट मानसीने अणघासाठी एका वृद्धाश्रमाची माहिती आणली. आई
इथे खूप चांगली व्यवस्था आहे, ती म्हणाली. तुमच्या वयाच्या बायका आहेत, डॉक्टर आहेत, रोज कार्यक्रम असतात. तुम्हाला एकटं वाटणार नाही. अनघाने कागद हातात घेतला. तिने तो बराच वेळ पाहिला. मला एकटं कधी वाटलं नाही मानसी. माझं घर आहे, माझा नातू आहे, मानसी म्हणाली. आरवला आता अभ्यास आहे, त्याला सतत तुमच्याकडे बसता येणार नाही. विशाल त्यावेळी बाजूला उभा होता. अनघाने त्याच्याकडे पाहिलं. तुला काय वाटतं? विशालने नजर चुकवली. आई, काही दिवसांसाठी जाऊन बघ ना. तुला आवडलं तर राहा. आम्ही प्रत्येक आठवड्याला भेटायला येऊ. त्या एका वाक्याने अनघाच्या मनात काहीतरी तुटलं. तिला राग आला नाही. तिने आवाजही चढवला नाही. फक्त विचारलं, मला नको असेल तर? विशालकडे उत्तर नव्हतं. काही दिवसाने अनघाने स्वतःची बॅग भरली. 2 साड्या, काही औषधं, शरदचा फोटो, एक जुनी वही आणि आरवने तिला वाढदिवशी दिलेलं छोटंसं कार्ड तिने बॅगेत ठेवलं. घरातून निघताना तिने देवघरात दिवा लावला. आरव शाळेतून आलेला नव्हता. तिने त्याच्यासाठी टेबलावर एक चिठ्ठी ठेवली. आरव, अभ्यास कर, आईचं ऐक आणि मोठा झाल्यावर कोणाचं मन दुखावू नकोस. चिठ्ठीच्या शेवटी तिने काही लिहिलं नाही, स्वतःचं नावही नाही. कारण तिला वाटत होतं, आजीला नावाने ओळखण्याची गरज नसते. अनघा गाडीत बसली. विशाल ड्रायव्हिंग सीटवर होता. मानसी पुढे बसली होती. मागच्या सीटवर अनघा एकटी होती. शहर मागे सरकत होतं आणि तिचं घर हळूहळू नजरेआड होत होतं. वृद्धाश्रमात पोचल्यावर विशालने कागदपत्र भरली. तिथल्या व्यवस्थापिका माधवीताईने अनघाचं स्वागत केलं. इथे तुम्हाला काही कमी पडणार नाही, त्या म्हणाल्या. अनघाने हसून उत्तर दिलं, मला फक्त एक गोष्ट हवी आहे. माधवीताईने विचारलं, काय? अनघा म्हणाली, माझ्या मुलाने मला विसरू नये. माधवीताई काही बोलल्या नाहीत. विशालने आईला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, पण अनघाने त्याच्या पाठीवर फक्त हात ठेवला. जा, ती म्हणाली. आरवची काळजी घे. विशाल गाडीत बसला. गाडी निघून गेली. अनघा बराच वेळ गेटजवळ उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण ती रडली नाही. त्या रात्री तिला झोप आली नाही. तिच्या शेजारच्या खोलीत कमला नावाची एक वृद्ध महिला राहत होती. कमलाने विचारलं, पहिल्यांदा आलात? अनघाने मान हलवली. कमला म्हणाली, पहिल्या रात्री सगळ्यांनाच घर आठवतं. अनघा म्हणाली, मला घर आठवत नाही, मला घरातली माणसं आठवत आहेत. सकाळी उठल्यावर तिने स्वतःला कामात गुंतवलं. तिने बागेतील रोपं पाहिली, स्वयंपाकघरात मदत केली, काही महिलांशी बोलली. हळूहळू तिला जाणवलं की वृद्धाश्रमात प्रत्येक माणूस काहीतरी कारणाने आला होता. कोणाची मुलं परदेशात होती, कोणाच्या मुलांना जागा नव्हती, कोणाच्या घरात भांडणं होती. पण अनघाने कोणाबद्दल वाईट बोललं नाही. ती रोज आरवचा विचार करायची. पहिल्या रविवारी विशाल आला. त्याच्यासोबत मानसी आणि आरव होते. आरव धावतच आजीकडे गेला. आजी, अनघाने त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातलं पाणी आरवने पाहिलं. तू रडलीस? त्याने विचारलं. अनघा हसली. नाही रे, डोळ्यात धूळ गेली. आरवने तिच्या हातात एक छोटा कागद दिला. मी तुझ्यासाठी चित्र काढलं. त्या चित्रात एक घर होतं. घरासमोर 4 माणसं होती आणि एका कोपऱ्यात एक मोठं झाड. अनघाने चित्र छातीशी धरलं. विशाल काही क्षण शांत उभा राहिला. आई, इथे ठीक आहे ना? त्याने विचारलं. हो, ती म्हणाली. तू काळजी करू नकोस. तो निघताना अनघाने त्याला थांबवलं नाही. पण त्याला न सांगता तिने एक गोष्ट मनाशी ठरवली होती. ती मुलाकडून परत जाण्याची विनंती करणार नव्हती. तिला आपलं उरलेलं आयुष्य तक्रारीत घालवायचं नव्हतं. तिला फक्त आरवला योग्य माणूस बनवायचं होतं. पुढचे काही महिने तिचं आयुष्य एका वेगळ्या लयीत गेलं. ती वृद्धाश्रमातील महिलांना वाचायला शिकवू लागली. माधवीताईंना तिच्या शिस्तीचा आणि समजूतदारपणाचा उपयोग होऊ लागला. पण या शांत आयुष्याच्या पलीकडे विशालच्या घरात मात्र परिस्थिती हळूहळू बदलत होती. घर विकण्याचा व्यवहार अपेक्षेप्रमाणे झाला नाही. नवीन फ्लॅटची बुकिंग करण्यासाठी विशालने मोठं कर्ज घेतलं. व्यवसायातही काही अडचणी आल्या. मानसीची नोकरी बदलली, खर्च वाढत गेले. आरवला शाळेच्या फीची चिंता नव्हती, पण घरातला ताण त्याला जाणवू लागला. आणि या सगळ्यात अनघाने वृद्धाश्रमातून मुलाकडे एकदाही फोन करून पैसे मागितले नाहीत. उलट दर महिन्याला ती स्वतःच्या छोट्या बचतीतून आरवच्या नावावर काहीतरी ठेवत होती. कुणालाही त्याची माहिती नव्हती, कारण अनघाने
अनेक वर्षांपूर्वी एक छोटी सवय लावली होती. घर खर्चातून उरलेले थोडे पैसे ती बाजूला ठेवायची. तिच्या नवऱ्याने आयुष्याच्या शेवटी तिला सांगितलेलं एक वाक्य तिच्या लक्षात होतं. आपण मुलाला घर देऊ शकतो, पण त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकदही द्यायला हवी. अनघाने ते वाक्य कधी विसरलं नव्हतं. तिने त्या पैशांचा उपयोग स्वतःसाठी केला नव्हता, पण तिच्या मनात अजूनही एक प्रश्न होता. तिने आयुष्यभर जपलेलं घर, मुलगा आणि कुटुंब या सगळ्यांचा शेवट नेमका कुठे होणार होता? वृद्धाश्रमात अनघाला राहून 4 महिने झाले होते. आता तिने तिथल्या वातावरणाशी स्वतःला जुळवून घेतलं होतं. सकाळी उठल्यावर ती बागेत जायची. माधवीताईंच्या परवानगीने तिने तिथे काही नवीन रोपं लावली होती. झाडं माणसांसारखी असतात, ती कमलाला म्हणायची. झाडांची जागा बदलली तरी मुळांना पाणी मिळालं की ती पुन्हा जगतात. कमला हसायची. तुम्ही स्वतःबद्दल बोलताय की झाडांबद्दल? अनघाही हसायची. तिच्या मनात दुःख होतं, पण दुःखाला आयुष्याचं एकमेव रूप बनवायचं तिने ठरवलं नव्हतं. त्या काळात विशालच्या आयुष्यात मात्र अनेक प्रश्न उभे राहिले. व्यवसायात त्याचा एका मोठ्या व्यवहारावर विश्वास होता, पण समोरच्या कंपनीने पैसे वेळेवर दिले नाहीत. त्याला कर्मचाऱ्यांचे पगार, दुकानाचं भाडं आणि कर्जाचे हप्ते सांभाळणं कठीण जाऊ लागलं. माणसे त्याला धीर देत होती, पण तिच्याही मनात अपराधाची भावना वाढत होती. एक दिवस ती आरवला अभ्यासाला बसवत होती. आरवने अचानक विचारलं, आई, आजी आपल्या घरी का राहत नाही? मानसी काही क्षण शांत राहिली. आजीला तिथे छान वाटतं, ती म्हणाली. आरव म्हणाला, पण मला आजीशिवाय घर छान वाटत नाही. त्या वाक्याने मानसीच्या मनात काहीतरी हललं. ती रात्री विशालशी बोलली, आपण आईला परत आणू शकतो का? विशाल काही क्षण गप्प राहिला. आता परिस्थिती बघ, घराचा प्रश्न वेगळा आहे, आईला तिथे व्यवस्था आहे. मानसी म्हणाली, व्यवस्था असणं आणि घर असणं एकच नसतं. विशालने उत्तर दिलं नाही. त्याला आईचा चेहरा आठवला, पण त्याच्या मनात अजूनही स्वतःचं समर्थन होतं. त्याने आईला रस्त्यावर सोडलं नव्हतं, चांगल्या जागी ठेवलं होतं. पैसे भरले होते. तो स्वतःला सांगत होता की हा निर्णय चुकीचा नव्हता, पण मनाला सत्य सांगायला शब्द पुरेसे नसतात. एका रविवारी विशाल एकटाच वृद्धाश्रमात गेला. अनघा बागेत होती. त्याने विचारलं, आई, तू माझ्यावर रागावली आहेस का? अनघा त्याच्याकडे पाहून म्हणाली, रागावले असते तर तुझ्याशी बोलले नसते. विशालच्या डोळ्यात पाणी आलं. मग मला माफ कर. अनघा शांत राहिली. काही वेळाने म्हणाले, माफी मागण्यासाठी शब्द लागतात, पण नातं टिकवण्यासाठी वागणं लागतं. विशालने मान खाली घातली. मी तुला परत घेऊन जायचा विचार करतोय. अनघाने विचारलं, माझ्यासाठी की तुझ्यासाठी? विशालने उत्तर दिलं नाही. अनघाने त्याचा हात धरला. घाई करू नकोस, आधी तुझ्या घरातला प्रश्न सोडव. आईला परत आणणं सोपं आहे, पण आईला पुन्हा घरात मानाचं स्थान देणं कठीण आहे. ते करायला तयार असशील तर मी येईन. विशालने तिच्याकडे पाहिलं. मी प्रयत्न करेन. अनघा हसली. प्रयत्न कर, पण माझ्यासाठी नाही, आरवसाठी. विशाल निघून गेला. त्यानंतर काही दिवसांनी त्याला आणखी मोठा धक्का बसला. व्यवसायाच्या कागदपत्रांची तपासणी करताना त्याला एक जुनी फाईल सापडली. त्यात त्याच्या दुकानाच्या सुरुवातीच्या काळातील कर्जाचा एक जुना कागद होता. त्यावर कर्जदार म्हणून त्याचं नाव होतं, पण हमीदार म्हणून शरदचं नाव होतं. शरदने कर्जासाठी स्वतःची बचत आणि घराचे कागद गहाण ठेवले होते. विशालला ते माहीत नव्हतं. त्याने आईला फोन केला. आई, बाबाने माझ्यासाठी घराचे कागद गहाण ठेवले होते. अनघाने शांतपणे विचारलं, तुला कुठे सापडले? फाईलमध्ये. अनघा काही क्षण गप्प राहिली. तुझ्या बाबाने सांगितलं नव्हतं? नाही. मग आता कळलं म्हणून काय करणार आहेस? विशालच्या आवाजात अपराध होता. आई, तुम्ही मला हे कधी का सांगितलं नाही? अनघा म्हणाली, मुलाला दिलेल्या गोष्टींची पावती आई ठेवत नाही. फोनच्या दुसऱ्या टोकाला शांतता होती. विशालला पहिल्यांदा जाणवलं की त्याने आईला घरातून दूर केलं होतं, पण आईने त्याच्यापासून तिचं प्रेम कधी दूर केलं नव्हतं. त्या दिवशी त्याने मानसीला सगळं सांगितलं. मानसी बराच वेळ शांत होती. म्हणजे आपलं दुकान उभं राहिलं, तेही आईबाबांच्या पैशांवर, ती म्हणाली. विशालने मान हलवली. मानसीच्या डोळ्यात पाणी आलं. आपण किती चुकीचं केलं. पण अनघाला अजूनही तिच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता. तिच्या जुन्या वहीत तिने अनेक वर्षांपासून काही नोंदी केल्या होत्या.
घर खर्च, आरवच्या शिक्षणासाठी बाजूला ठेवलेले पैसे, विशालच्या व्यवसायासाठी केलेली मदत, शरदच्या निधनानंतर मिळालेली रक्कम, सगळ्याची साधी नोंद. त्या वहीत तिने शेवटी एक वेगळं पान लिहिलं होतं. माझ्या मुलाला माझी संपत्ती देण्यापेक्षा त्याला त्याच्या चुका समजण्याची संधी मिळाली पाहिजे. तिला पैशांची चिंता नव्हती, पण तिच्या आयुष्याची कमाई चुकीच्या हातात जाऊ नये याची काळजी होती. घर विकण्याच्या चर्चेनंतर अनघाने घराचे काही कागद सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. तिने माधवीताईंना त्याची माहिती दिली होती, कारण तिला स्वतःवर विश्वास होता. पण वय वाढल्यावर कागदपत्र आणि व्यवहार दुसऱ्याच्या मदतीशिवाय सांभाळणं कठीण होऊ शकतं हे तिला माहिती होतं. तिच्या मनात एक योजना होती. घर विकायचं नाही, ते घर एक दिवस अशा लोकांसाठी वापरायचं ज्यांना स्वतःचं घर उरलेलं नाही. पण ही योजना ती विशालला सांगणार नव्हती, जोपर्यंत त्याला आईची किंमत संपत्तीपेक्षा जास्त आहे हे स्वतःला समजत नाही. 5वा महिना सुरू झाला. आरव दर रविवारी आजीला फोन करू लागला. आजी, मी आज गणितात पूर्ण मार्क्स घेतले. आजी, मला आज शिक्षकाने स्टार दिला. आजी, बाबांचा मूड आज चांगला नाही. अनघा त्याला नेहमी एकच सांगायची, बाबांशी प्रेमाने बोल. मोठ्यांच्या अडचणी मुलाने आपल्या मनावर घेऊ नयेत. एके दिवशी आरवने विचारलं, आजी, तू परत घरी येशील? अनघा म्हणाली, कधीतरी. कधी? जेव्हा तुझ्या बाबांना माझी गरज नाही तर माझी किंमत कळेल तेव्हा. आरवला त्या वाक्याचा अर्थ पूर्ण कळला नाही, पण त्याने ते लक्षात ठेवलं. त्या दरम्यान विशालने व्यवसायातील नुकसान भरून काढण्यासाठी काही माल विकला. आर्थिक परिस्थिती थोडी सुधारली. मानसीनेही त्याला मदत केली. पण त्यांच्या घरातला मोठा प्रश्न अजूनही तसाच होता. आईला परत आणायचं कसं? कारण आता अनघाला परत आणणं म्हणजे फक्त तिला घरात आणणं नव्हतं, त्यांना स्वतःची चूक स्वीकारावी लागणार होती. विशालने एक संध्याकाळी आरवला विचारलं, तुला आजीची आठवण येते? आरव म्हणाला, हो. तिला परत घरी आणलं तर? आरवच्या चेहऱ्यावर हसू आलं. मग मी तिच्यासाठी माझी खोली देईन. विशालच्या डोळ्यात पाणी आलं. तुझी खोली? आरव म्हणाला, हो. आजीला माझ्याजवळ झोपायला आवडतं ना. त्या रात्री विशालने जुन्या घराचे कागद पुन्हा पाहिले. घर विकण्याचा विचार त्याने बाजूला ठेवला. त्याला जाणवलं, नवीन फ्लॅट घेण्यापेक्षा जुन्या घरात आईची जागा पुन्हा तयार करणं महत्त्वाचं आहे. पण त्याचवेळी त्याच्या मनात एक प्रश्न होता, आई परत येईल का? आणि जर आली तर ती त्याला मुलगा म्हणून स्वीकारेल का? 6वा महिना सुरू होण्याच्या आधीच्या रात्री विशालने आईला फोन केला. त्याचा आवाज नेहमीपेक्षा शांत होता. आई, उद्या मी तुला घ्यायला येतोय. अनघाने काही क्षण उत्तर दिलं नाही. कशासाठी? तिने विचारलं. घरी नेण्यासाठी. घर तयार आहे? हो. माझ्यासाठी जागा आहे? आई, घरातली सगळी जागा तुझी आहे. अनघा म्हणाली. विशाल, हे वाक्य बोलायला सोपं आहे, जगायला कठीण. विशालने उत्तर दिलं. मग मला जगून दाखवू दे. अनघाने फोन ठेवला. त्या रात्री तिने शरदचा फोटो हातात घेतला. तुझा मुलगा उशिरा का होईना पण समजायला लागला आहे, ती हळू आवाजात म्हणाली. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ती विशालसोबत घरी जाणार आहे की नाही याचा निर्णय अजून तिच्या मनात पूर्ण झाला नव्हता. सकाळी विशाल वृद्धाश्रमात पोचला तेव्हा अनघा बागेतल्या झाडांना पाणी घालत होती. त्याने गाडी बाहेर उभी केली आणि आत आला. हातात काहीही नव्हतं, ना मोठी भेटवस्तू, ना फुलांचा गुच्छ. फक्त चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता. अनघाने त्याच्याकडे पाहिलं. चल, विशाल म्हणाला. अनघाने बादली बाजूला ठेवली. इतक्या लवकर? हो. माधवीताई जवळ उभ्या होत्या. त्याने अनघाकडे पाहिलं. अनघाने त्यांच्या हातात वृद्धाश्रमाच्या बागेची जबाबदारी असलेली वही दिली. माझी रोपं सांभाळा. माधवीताई हसल्या. तुम्ही परत याल ना भेटायला? अनघा म्हणाली. घर बदललं म्हणून माणसं बदलत नाहीत. गाडीत बसताना विशालने मागच्या सीटऐवजी पुढची सीट उघडली. आई, पुढे बस. अनघा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले आणि मग पुढे बसली. गाडी निघाली. यावेळी तिच्या डोळ्यांसमोर घर मागे जात नव्हतं, उलट ती पुन्हा त्याच घराकडे जात होती. पण मनात जुन्यासारखी अपेक्षा नव्हती. घराच्या गेटजवळ गाडी थांबली. अनघाने पाहिलं. अंगणात तुळशीचं रोप होतं, पण बाजूला नवीन कुंड्याही ठेवल्या होत्या. दार उघडताच आरव धावत आला. आजी, त्याने तिची बॅग उचलली. तू माझ्या खोलीत राहणार. अनघा हसली. माझी खोली कुठे आहे?
आरव म्हणाला. माझ्या खोलीजवळ मानसी दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर अपराधाची भावना होती. ती पुढे आली. आई, एवढंच बोलून तिचे डोळे भरून आले. अणघाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. घरात परत आली आहे ना, आता रडायचं नाही. मानसीने तिचे पाय धरले. अणघाने तिला उठवलं. माफी मागायची असेल तर एक काम कर. काय? आरवसमोर कधीही त्याच्या आईवडिलांची चूक मोठी करू नकोस. त्याला फक्त एवढं शिकव की मोठ्यांची चूक झाली तर ती मान्य करायची. मानसीने मान हलवली. घरातल्या अनेक गोष्टी बदलल्या होत्या. अणघासाठी स्वतंत्र खोली तयार केली होती. शरदचा फोटो भिंतीवर लावला होता. तिची जुनी पेटी व्यवस्थित ठेवली होती. स्वयंपाकघरात तिच्या आवडीच्या भांड्यांसाठी स्वतंत्र कप्पा केला होता. या सगळ्यामुळे अणघाला आनंद झाला नाही असं नाही, पण तिच्या मनात एक शांत विचार होता. फक्त खोली बदलून नातं बदलत नाही. पुढचे काही दिवस विशालने आईला खुश करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या नाहीत. उलट त्याने साध्या गोष्टी केल्या. सकाळी चहा करून तिच्या खोलीत ठेवला. बाजारातून औषधं आणली. आरवला शाळेत सोडण्याआधी आजीला नमस्कार करायला सांगितला. अणघाला त्यात दिखावा जाणवला नाही. एक दिवस विशाल दुकानातून उशिरा आला. अणघा अंगणात बसली होती. तो तिच्या बाजूला बसला. आई, मला तुझ्याकडे एक गोष्ट विचारायची आहे. विचार. तू माझ्यासाठी इतकं केलंस, पण मी तुला वृद्धाश्रमात का पाठवलं हे मला स्वतःला समजत नाही. अणघा काही क्षण शांत राहिली. तू मला वृद्धाश्रमात पाठवलंस कारण तुला वाटलं मी तुझ्या आयुष्यात अडथळा आहे, पण त्या निर्णयाचा खरा परिणाम तुझ्यावर झाला. विशालने विचारलं. कसा? तू तुझ्या मुलाला काय शिकवतोयस हे तुला कळलं. आरवने पाहिलं की आजीला घराबाहेर ठेवता येतं. जर तू परत मला आणलं नसतंस तर एक दिवस त्याला वाटलं असतं की माणूस उपयोगाचा असेपर्यंत घरात ठेवायचा. तुला माझ्यासाठी नाही, त्याच्यासाठी बदलायचं होतं. विशालने मान खाली घातली. आई, मी तुझी माफी मागतो. अणघा म्हणाली. माफी दिली आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव. माफी म्हणजे जुनी गोष्ट पुसून टाकणं नाही. माफी म्हणजे ती चूक पुन्हा न करण्याची जबाबदारी. विशालने तिचा हात धरला. त्या दिवसापासून घरातलं वातावरण हळूहळू बदलू लागलं. मानसीने अणघाला स्वयंपाकघराची जबाबदारी दिली नाही, पण तिच्या आवडीने पदार्थ करायला शिकली. आरव रोज आजीबरोबर थोडा वेळ बसू लागला. अणघाने त्याला फक्त अभ्यास शिकवला नाही, ती त्याला माणसांशी वागायला शिकवत होती. आरव, एखादा माणूस म्हातारा झाला म्हणून त्याचं आयुष्य संपत नाही. त्याच्याकडे अनुभव असतात. आरव विचारायचा. अनुभव म्हणजे काय? ती म्हणायची. तू आज जे शिकतोयस ते मी 40 वर्ष जगून शिकली आहे. घरातला आर्थिक ताणही कमी झाला. विशालने व्यवसायातील चुका ओळखल्या. त्याने अनावश्यक विस्तार थांबवला. कर्ज फेडण्याचा ठोस आराखडा केला. अणघाने पैशांबद्दल कोणताही सल्ला लादला नाही, पण एक दिवस तिने जुन्या वहीतील नोंद विशालसमोर ठेवली. हे काय? त्याने विचारलं. तुझ्या दुकानासाठी मी सुरुवातीला किती पैसे दिले त्याची नोंद. विशालने पाने उलटली. त्याला अनेक रक्कम दिसल्या. आई, तू हे सगळं का लिहिलं? माझ्यासाठी नाही, तुला कधीतरी स्वतःच्या पायावर उभं राहिल्याची खरी किंमत कळावी म्हणून. त्या वहीच्या शेवटी एक छोटी रक्कम लिहिलेली होती. आरवच्या शिक्षणासाठी. विशालने विचारलं. हे पैसे अजून आहेत? अणघाने मान हलवली. हो, पण आता ते तुझ्या हातात देणार नाही. विशालने आश्चर्याने पाहिलं. मग? आरव मोठा झाल्यावर त्याच्या शिक्षणासाठी वापरू. त्याला तयार पैसा नको, तयार होण्यासाठी संधी हवी. विशालला बाबांचं वाक्य आठवलं. शरदने कधीतरी म्हटलं होतं, मुलाला घर देणं सोपं आहे, पण घर टिकवण्याची शहाणपणाची सवय देणं महत्त्वाचं. त्या दिवसापासून अणघाने एक नवा निर्णय घेतला. जुनं घर विकायचं नाही. घराच्या मागच्या बाजूला असलेली रिकामी जागा छोट्या अभ्यासिकेत बदलायची. आरवसोबत आसपासच्या गरजू मुलांनाही तिथं अभ्यास करता यावा. विशालने सुरुवातीला विचारलं, आपण यासाठी पैसे का खर्च करतोय? अणघा हसली. कारण घर फक्त 4 भिंतींचं नसतं. मानसीनेही या निर्णयाला साथ दिली. काही महिन्यात घराच्या मागच्या खोलीत छोटी अभ्यासिका तयार झाली. आरव आणि परिसरातील काही मुलं तिथे अभ्यास करू लागली. अणघा त्यांना गोष्टी सांगायची, पण तिच्या गोष्टींमध्ये नेहमी राजा राणी नसत. ती साध्या माणसांच्या कथा सांगायची. आईवडिलांची, कष्टाची, चुका मान्य करण्याची आणि नाती जपण्याची. हळूहळू परिसरातल्या लोकांना
त्या घराबद्दल माहिती झाली. एके दिवशी माधवीताई 2 वृद्ध महिलांना घेऊन आल्या. अनघा, यांना काही दिवसांसाठी सुरक्षित जागा हवी आहे. मुलं सांभाळत नाहीत. अनघाने त्या दोघींकडे पाहिलं. विशालही तिथे होता. काही महिन्यांपूर्वी असतं तर कदाचित त्याने लगेच नकार दिला असता, पण यावेळी तो म्हणाला, घर मोठं आहे, जागा करू. अनघाने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा समाधान होतं. ती म्हणाली, माणूस बदलला की घरही बदलतं. त्या 2 महिलांना काही दिवसांसाठी आसरा मिळाला. त्यातूनच एक कल्पना आकाराला आली. अनघाच्या जुन्या घराचा काही भाग वृद्धांसाठी आणि गरजू महिलांसाठी दिवसाच्या वेळेत खुला ठेवायचा. विशालने व्यवसायातून काही रक्कम बाजूला काढली. मानसीने व्यवस्थापनाची जबाबदारी घेतली. आरवने त्या ठिकाणी येणाऱ्या आजी आजोबांना स्वतःची पुस्तकं दाखवायला सुरुवात केली. घराचा अर्थ आता बदलला होता. पूर्वी ते फक्त अनघाचं घर होतं, आता ते अनेकांसाठी आधार बनत होतं. पण अनघाने स्वतःसाठी एक नियम ठेवला. कोणीही तिला उपकार करती म्हणून पाहायचं नाही. ती काही मोठं काम करत नाही. ती म्हणायची, ज्या गोष्टीची मला गरज होती तीच दुसऱ्याला देत आहे. 6 महिने पूर्ण झाले. त्या दिवशी विशाल सकाळी आईसमोर आला. त्याच्या हातात एक छोटा डबा होता. काय आहे? अनघाने विचारलं. तुझ्या आवडीचा शिरा. अनघा हसली. तुला कधीपासून शिरा करता येतो? शिकतोय. ते दोघे अंगणात बसले. विशाल म्हणाला, आई, मला त्या दिवशीचा दिवस आठवतो. तुला वृद्धाश्रमात सोडलं आणि मला वाटलं मी माझी जबाबदारी पूर्ण केली. आज समजते, ती जबाबदारी तेव्हाच सुरू झाली होती. अनघाने त्याच्याकडे पाहिलं. तुला उशिरा समजलं, पण समजलं, एवढं पुरेसं आहे. विशाल म्हणाला, पण आई, त्या 6 महिन्यात तू आमच्यासाठी इतकं का करत राहिलीस? अनघा हसली. आईला मुलावर प्रेम करण्यासाठी मुलगा जवळ असण्याची गरज नसते. विशालच्या डोळ्यात पाणी आलं. तू मला खरंच कधी दोष दिला नाहीस? अनघा म्हणाली. दोष दिला असता तर माझ्या मनात तुझ्यासाठी जागा कमी झाली असती. मला तसं करायचं नव्हतं. तेवढ्यात आरव धावत आला. आजी, आज अभ्यासिकेत किती आजी येणार आहेत? अनघा म्हणाली, 10. आरव म्हणाला, मग मी 10 खुर्च्या लावतो. विशाल हसला. त्या छोट्या मुलाला अजूनही त्या 6 महिन्यांच्या वेदनेचा पूर्ण अर्थ कळत नव्हता. पण त्याने एक गोष्ट शिकली होती. घरातली वृद्ध माणसं फक्त काळजी घेण्यासाठी नसतात, ती घराला घर बनवतात. काळ पुढे सरकत गेला. अनघाला पुन्हा वृद्धाश्रमात राहावं लागलं नाही, पण तिने वृद्धाश्रमाशी नातं तोडलंही नाही. महिन्यातून एकदा ती माधवीताईंना भेटायला जायची. तिच्या हातात काही फळं असायची, कधी पुस्तकं असायची, कधी फक्त वेळ असायचा. कारण तिला आता कळलं होतं की काही लोकांना पैशांपेक्षा कोणीतरी ऐकून घेणारा माणूस हवा असतो. कमला तिथेच होती. एकदा अनघा तिला भेटायला गेली तेव्हा कमलाने तिचा हात धरून विचारलं, तुझा मुलगा तुला घेऊन गेला ना? अनघा हसली. हो. कसा बदलला? अनघा म्हणाली. तो बदलला की मी बदलले असं नाही, त्याला स्वतःची चूक दिसायला लागली. कमला म्हणाली, सगळ्या मुलांना तसं समजत नाही. अनघा काही क्षण शांत राहिली. म्हणूनच आपण मुलांना लहानपणापासून शिकवायला हवं की आईवडिलांची सेवा म्हणजे फक्त औषधं आणणं नाही, त्यांना आपल्या आयुष्यात जागा देणं म्हणजे सेवा. दरम्यान विशालचा व्यवसाय पुन्हा स्थिर झाला, पण आता त्याच्यात पूर्वीसारखी घाई नव्हती. त्याने दुसरी शाखा उघडण्याऐवजी पहिलं दुकान व्यवस्थित उभं केलं. मानसीने नोकरी सुरू ठेवली, पण अभ्यासिकेच्या कामातही वेळ द्यायला सुरुवात केली. अनघाने तिच्या आयुष्याची उरलेली वर्ष स्वतःच्या दुःखात न घालवता इतरांसाठी वापरायचं ठरवलं. अभ्यासिका वाढली. आसपासच्या गावांमधून काही मुलंही येऊ लागली. वृद्धांसाठी आठवड्यातून 1 दिवस आरोग्य तपासण्याची व्यवस्था केली जाऊ लागली. विशालने डॉक्टर मित्राच्या मदतीने हे काम सुरू केलं. मानसीने महिलांसाठी वाचनगट सुरू केला. घर आता इतकं गजबजलेलं असायचं की अनघाला कधीकधी स्वतःच्या जुन्या शांत घराची आठवण यायची. पण त्या आठवणीत आता वेदना नव्हती. एक दिवस अनघा तिच्या जुन्या पेटीतील कागदपत्र पाहत होती. त्यात शरदचा फोटो, विशालच्या जुन्या दुकानाचे कागद, तिची वही आणि आरवचं लहानपणीचं चित्र होतं. त्या चित्राकडे पाहताना तिला तो दिवस आठवला, ज्या दिवशी आरवने वृद्धाश्रमात तिला ते चित्र दिलं होतं. घर, झाड, 4 माणसं आणि एका कोपऱ्यात मोठं झाड. तिने ते चित्र फ्रेम करून अभ्यासिकेच्या भिंतीवर लावलं.
खाली एकच वाक्य लिहिलं, घरातली माणसं जपली तर घर उरतं. विशालने ते वाचलं आणि म्हणाला, आई हे वाक्य खूप मोठं आहे. अनघा म्हणाली, वाक्य मोठं नाही रे, त्याचा अर्थ मोठा आहे. काही वर्षांनी आरव कॉलेजला गेला. त्याला दुसऱ्या शहरात शिक्षणाची संधी मिळाली. निघताना त्याने आजीला मिठी मारली. मी परत येत राहीन. अनघा म्हणाली, तू तुझं आयुष्य जग, पण कधीही कोणाला एकटं सोडू नकोस. आरव म्हणाला, मी नाही सोडणार. विशाल बाजूला उभा होता. त्याने आईकडे पाहिलं. त्या एका क्षणी त्याला जाणवलं की आईने त्याला आयुष्यभर फक्त वाढवलं नाही, तिने त्याला दुसरी संधी दिली होती. जर अनघाने 6 महिन्यानंतर घरी परतताना त्याला फक्त दोष दिला असता तर कदाचित घर पुन्हा पूर्वीसारखं झालं नसतं. पण तिने त्याच्यावर अंध प्रेमही केलं नाही. तिने त्याला त्याची चूक स्वीकारायला लावली आणि स्वतःला बदलण्याची जबाबदारी त्याच्यावर ठेवली. हीच तिची खरी ताकद होती. अनेक वर्षांनी विशालने आईला विचारलं, तू मला कधीच सांगितलं नाहीस ना की घराचे कागद तू का विकले नाहीस? अनघा हसली, कारण ते घर तुझ्या बाबाने मला दिलं होतं. मला त्याचा उपयोग माझ्या मुलाला दूर करण्यासाठी करायचा नव्हता. मला त्याचा उपयोग माणसांना जवळ आणण्यासाठी करायचा होता. विशालने विचारलं, तुला आधीपासून माहीत होतं की एक दिवस हे घर अभ्यासिकेसारखं होईल? अनघा म्हणाली, नाही, पण मला माहीत होतं की रिकामं घर कोणाचंही भलं करत नाही. तिच्या या शब्दांनी विशाल बराच वेळ शांत राहिला. त्याला समजलं की आईने घर वाचवलं नव्हतं, तिने घराचा अर्थ वाचवला होता. त्या संध्याकाळी अंगणात तुळशीजवळ अनघा बसली होती. सूर्य मावळत होता. विशाल तिच्यासाठी चहा घेऊन आला. आई, एक प्रश्न. हां, जर त्या दिवशी मी तुला वृद्धाश्रमात सोडलंच नसतं तर? अनघा हसली. मग कदाचित तुझ्या मनातली काही उत्तरं तुला उशिरा मिळाली असती. म्हणजे जे झालं ते चांगलंच झालं. ती म्हणाली, नाही, आईला घरातून दूर करणं कधीच चांगलं नसतं, पण चुकीच्या घटनेतून योग्य शिकणं चांगलं असतं. विशालने तिच्या पायाशी बसून डोकं तिच्या मांडीवर ठेवलं. अनघाने त्याच्या केसांवरून हात फिरवला. अनेक वर्षांनी तिला पुन्हा तिचा लहान मुलगा दिसला. मोठा झालेला, चुका केलेला, पण शेवटी त्या चुका स्वीकारून माणूस बनलेला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. विशालने वर पाहिलं. आई, तू रडतेस? ती हसली. नाही रे, डोळ्यात धूळ गेली. विशाल हसला. दोघांनाही त्या जुन्या प्रसंगाची आठवण झाली. पण यावेळी त्या वाक्यात वेदना नव्हती, एक पूर्ण झालेला प्रवास होता. त्या घराच्या भिंतीने खूप काही पाहिलं होतं. शरदची मेहनत, अनघाचा त्याग, विशालचं बालपण, मानसीचं नव्या घरात येणं, आरवचा जन्म, घर विकण्याचे विचार, आईला वृद्धाश्रमात नेणारी गाडी आणि पुन्हा तिला सन्मानाने घरी आणणारी गाडी. पण शेवटी त्या भिंतीने एक महत्त्वाची गोष्टही पाहिली. माणूस चुकू शकतो, नातं तुटू शकतं, पण मनापासून बदलण्याची इच्छा असेल तर काही नाती पुन्हा उभी राहू शकतात. अनघाने वृद्धाश्रमात घालवलेले 6 महिने तिच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचे 6 महिने होते. पण त्याच 6 महिन्यांनी विशालला त्याच्या आईची किंमत शिकवली. मानसीला कुटुंब म्हणजे काय हे समजावलं आणि आरवला आयुष्यभरासाठी एक धडा दिला. आईला वृद्धाश्रमात सोडणं हा या कथेचा शेवट नव्हता. खरा शेवट तेव्हा झाला जेव्हा मुलाने आईला परत आणून फक्त तिच्यासाठी खोली तयार केली नाही, तर आपल्या मनात तिची जागा पुन्हा निर्माण केली. आणि म्हणूनच अनघा आजही म्हणते, आईवडिलांना सांभाळणं म्हणजे त्यांच्या हातात औषधं ठेवणं नाही, त्यांच्या हातात आपला हात ठेवणं आहे. घरात त्यांच्यासाठी जागा ठेवणं पुरेसं नाही, आपल्या मनात त्यांच्यासाठी जागा ठेवावी लागते. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.